नमस्कार मंडळी. आज बनवूयात एकदम झणझणीत आणि चवीला एकदम असं चमचमीत कटाची आमटी. कटाची म्हणजेच आपण जे पुरण करतो ना, पुरणाची पोळी त्यामधलं डाळ शिजवल्यानंतर पाणी जे उरलेलं असतं ना, त्यालाच कटाचं पाणी असं म्हणतात आणि त्याच कटापासून आपल्याला आज आमटी बनवायची आहे. तर मी सगळ्यात अगोदर कांदा आणि असं ओलं खोबरं मस्त असं बारीक कट करून लसूण, अद्रक आणि थोडेसे कढीपत्त्याचे पान एकदम असं छान तेल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलं. त्यानंतर मग एका मोठ्या पातेल्यामध्ये मी असं भरपूर तेल टाकलं. तेलाला कंजूसी नाही करायची. त्यानंतर मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आपलं वाटलेलं वाटण टाकलं आणि त्यानंतर मस्त असे सुके मसाले टाकले मी. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकल्यानंतर मी असं मस्त चिंच भिजवलेली होती, चिंचेचं पाणी टाकलं त्यामध्ये, त्याचीच फोडणी दिली आणि त्यानंतर मी ते कट टाकलं. आपण जे डाळीमधून काढलेलं असतं ते कट टाकल्यानंतर आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकलं आणि त्यानंतर मी असं चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त अशी उकळी काढून घेतली दणदणीत अशी. वर अशी भरपूर कोथिंबीर टाकली, बघू शकता तुम्ही. चवीला एकदम छान लागते. रेसिपी आवडली तर नक्की एकदा ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.